रायगड जिल्ह्यात नारळी पौर्णिमा उत्साहात। रायगड जिल्ह्यातील सागर किनारी मोठ्या उत्साहात वाजत गाजत आणि पारंपरिक नृत्याचा फेर धरीत रायगड जिल्ह्यातील मच्छीमार बांधवांनी सोन्याचा नारळ दर्या राजाला अर्पण करीत शांततेचे आवाहन केले। या उत्साहामुळे जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्यावर उत्साहाची भरती पाहायला मिळाली। रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा हे एकाच दिवशी येणारे दोन सणाला कोकणात उत्साहाचे उधाण येते। 1.5-2 महिने मासेमारीला बंदी असल्याने मच्छीमार बांधव आपल्या नौका किनाऱ्यावर लोटून शाकारून ठेवतात। नारळी पौर्णिमेच्या दिवशी प्रतिकात्मक सोन्याचा नारळ मिरवणुकीने समुद्र किनारी आणून मोठ्या भक्तिभावाने दर्या राजाला अर्पण करीत त्याची करुण भाकून शांततेचे आवाहन करतात। तसेच कोकणात या दिवशी सकाळी बहीण भावाला आपल्या भावाला राखी बांधते। त्यानंतर नारळ फोडण्याच्या स्पर्धा सुरू होतात। सकाळपासून रात्रीपर्यंत या स्पर्धांचे आयोजन केले जाते। मुरुड, श्रीवर्धन, मसळा परिसरात नारळ हाताने फेकून दुसऱ्या बाजूने त्याच्यावर वार करून स्पर्धा केली जाते, तर अलिबाग परिसरात हातात नारळ घेऊन प्रतिस्पर्धी आपल्याकडील नारळाने आपटून फोडतो। गल्लोगल्ली अशा प्रकारच्या स्पर्धा पाहायला मिळत होत्या, तर काही ठिकाणी बक्षिसांची बरसात करीत स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। अलिबाग कोळीवाड्यातून सायंकाळी सजवलेल्या सोन्याच्या नारळाची वाजत गाजत मिरवणूक काढून नाचत गाजत समुद्र किनारी आणण्यात आली। यावेळी कोळी समाजातील लहान थोर महिला पुरुष आपल्या पारंपरिक वेशात सहभागी झाले होते। समुद्रावर आल्यानंतर नारळाची आरती करण्यात आली, त्यानंतर त्याचं विसर्जन करण्यात आले। यावेळी चिंतामण भगत, गाव पाटील, प्रल्हाद पाटील, विश्वनाथ पेरेकर, सुकुमार भगत, राजन तांडेल, पांडुरंग भगत, प्रशांत पोरे, विशाल बना, विजय भगत, प्रवीण तांडेल आदी सहभागी झाले होते। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.